नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अशाच एका रविवारच्या दिवशी। आज सुट्टीचा दिवस आहे मित्रांनो, एकदम मस्त वातावरण आहे। आज आलोय पुन्हा अशाच एका विषयावर गप्पा मारायला। तर मित्रांनो, आपला जो चॅनल आहे हा थोडासा फायनान्शियल आणि ह्या रिलेटेड आहे। तर मी मोस्ट ऑफ गोष्टी त्याच रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी टाकत असतो। तर ॲक्च्युली आजचा जो विषय आहे तो फार इंटरेस्टिंग आहे की जे मिडल क्लास आहे ते अजून मिडल क्लास का होत चाललेत आणि ते श्रीमंत का नाही होऊ शकत, त्याच्यावर मी बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत। आणि पुन्हा अशाच एका मेंटॅलिटीचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे आज। तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गुड न्यूज देतो आहे की आपला जो क्लास आहे तो सुरू होतो 1 नोव्हेंबरपासून। ओके, कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की चेकआउट करा, ठीक आहे। तर विषयाला सुरुवात करूया। आता होतंय काय मित्रांनो की आपण समाजात आजूबाजूला बघितलं असेल, आता दिवाळी आली, प्रकर्षानं हे गोष्टी बोलण्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून रिझन असं आहे की दिवाळीमुळे काय आलं की जो सेल्स आहे, ॲटो सेल्स, इवन गोल्डचा सेल्स, अजून बरेचसे सगळ्या प्रकारच्या कपड्यांचा सेल्स, लक्झरी आयटम्सचा सेल्स, घड्याळं, बाकी जे पण तुम्ही सप्लिमेंटरी जे कन्झ्युमर गोष्टी आहेत, सगळी कन्झम्पशन स्टोरी आहे, ही सगळी एकदम फुल होती। आणि मला एक रिसर्चमध्ये असं समजलं की पूर्ण वर्षाचा जो 30 to 40% जो सेल्स येतो तो फक्त आणि फक्त दसरा ते दिवाळी ह्या काळात येतो, ठीक आहे। तर मित्रांनो, असं काय घडतं की ज्याच्यात तुम्हाला असं कंपल्शन येतं की तुम्हाला ते खरेदी करायचंच आहे आणि तुम्हाला अपग्रेड व्हायचंच आहे, बाय करायचंच आहे। आणि अशा काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला मिडल क्लास आणि मिडल क्लासच ठेवणार, ठीक आहे। तर मित्रांनो, विषय असा आहे की आपण ज्या मोठ्या लोकांनी जे जाळं पसरवलं आहे ना, जे भांडवलशाहांनी, त्या जाळ्यात अडकत चाललो आहे। आणि ह्याच्यात आपण असे तसे नाही अडकलो, आपण लोकांना पण अडकवतोय, डायरेक्टली इनडायरेक्टली। तुम्ही म्हणाल तुम्ही स्वतः तर अडकता आणि लोकांनाही कसं अडकता। तर मित्रांनो, विषय असा आहे की तुम्ही बघितलं असेल की एखादा व्यक्ती एखादी एक गाडी घेतो, एखादा व्यक्ती एक ब्रँडेड काही वस्तू घेतो, एखादं घड्याळ घेतो, एखादे ब्रँडेड कपडे घालतो, तर एक कंपल्शन येऊन जातं, एक सिस्टीमने बनवलं आहे ते तसं की ह्याने खरेदी केलं, तू खरेदी करून दाखव, तुझी अवकात आहे का, तू पण खरेदी करून दाखव। मग ह्याला पण त्याला कॉम्पिटिशनसाठी लोन काढून का होईना ती गाडी घ्यायची असते, ते लोन काढून का होईना ते घड्याळ घ्यायचं असतं, लोन काढून का होईना ते कपडे घ्यायचे असतात। आणि ह्या चक्करमध्ये ना त्या लोक अडकत जातात। आणि ह्या अडकण्यामुळं काय होतंय की जो मिडल क्लास आहे तो फक्त आणि फक्त मिडल क्लासच राहतो। मग तुम्ही म्हणाल गाडी घ्यायची नाही का, तर 200% तुम्हाला ज्या गरजा आहेत, ज्या गरजेसाठी ज्या गोष्टी लागतात त्या घ्यायच्याच आहेत मित्रांनो, त्याच्यात काय वाद नाही। आपण पण एक भौतिक जीवन जगतो, आपल्याला पण छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा आहेत आणि आपल्याला त्या गोष्टींची गरज पण आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टी घ्यायच्यात तुम्हाला, पण ह्या गोष्टी घेण्याची एक वेळ आहे, ह्या गोष्टी घेण्याचं एक फॉर्म्युला आहे आणि ह्या गोष्टी कधी घेतल्या पाहिजेत ह्याचं एक नियम आहेत। ओके, तर ते नियम फार कमी लोकांना माहिती आहे, तर ते नियम पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या हिशोबाने काय होतं आहे की लोक आहे ना अडकत चाललेत आणि हे जे भांडवलशाह आहेत त्यांनी ह्या पद्धतीने एक ट्रॅप रचला आहे। आता मी हे सांगितलं जस्ट एक उदाहरण, पण याचं मूळ कुठून आहे, या गोष्टी सुरू कुठून झाल्या हे मी तुम्हाला सांगतो। तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं की लोक आहे ना टी व्ही बघून, यांनी टी व्ही घेतला म्हणून दुसरा टी व्ही घेत होता, ठीक आहे, यांनी एखादं काही गोष्ट घेतली तर दुसरी घेत होता, ठीक आहे। तर ह्याचं असं होत गेलं, थोड्या थोड्या गोष्टींमुळे ना काही नेरेटिव्स त्यांनी सेट करत गेले, ठीक आहे। तर मग आता एखाद्याचा बड्डे, लहान मुलाचा बड्डे, तर लहान मुलाच्या बड्डेसाठी तुम्हाला केक कापायचा आहे, ओके, तर मग ह्यांनी केक कापलाय तर तुला पण कापलाच पाहिजे। मग प्रत्येकाकडे थोडी ना केक कापण्यापर्यंत पैसे असतील किंवा तो त्या हिशोबाने त्या गोष्टी करू शकेल, ठीक आहे। तर मग आता ही काशी आर्टिफिशियल केमिकलनी बनवलेली गोष्ट, मैदा आणि बरंचसं काही सगळं हायड्रोजिनेटेड सगळं वनस्पती तेल आणि तूप डालडापासून काय काय बनतं, क्रीम वगैरे, त्याच्यापासून तो केक बनवला आहे आणि तो कापायचाच आहे। आता जर बड्डेला केक नाही कापला तर फार मोठं हे आहे ना। पूर्वीच्या काळी बड्डे वगैरे असला घरात पुरी भाजी पोळी, बरोबर, काहीतरी भजी तळायचं, असं अशा पद्धतीचं एक सेलिब्रेशन असायचं। आणि मग
नंतरून असं नॅरेशन किंवा अशा गोष्टी मालिकांच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आल्या की बड्डे असला की पार्टी, बड्डे असला की केक, बड्डे असला की नवीन गोष्टी, बड्डे असला की हे. अरे वाढदिवस आहे, इट्स ओके, ज्यावेळी गरज असेल त्यावेळी त्या केल्या जातील. केक खायची इच्छा आहे, बनवून खा, आणून खा, पण तो त्या वेळात खा. पण त्याला दुसरा गोड पदार्थ नाही भरवायचा, त्याला केकच भरवावा लागेल. की त्याची इच्छा असू किंवा नसू. तुम्ही किती वेळा पाहिला असेल, तो जो केक आहे तो 2 घास खाल्ल्यानंतर पूर्णच्या पूर्ण फेकून दिला जातो मित्रांनो. तर ह्यामध्ये काय आहे? ठीक आहे, पार्टी, अननेसेसरी स्पेंड बाहेरच्या ठिकाणी. मिडल क्लास पैसे वाचवेल कधी? ठीक आहे, काहीतरी एक नवीन फंक्शन येतच राहील, काहीतरी एक नाटक निघतच राहील. तर ह्या अशा समाजाच्या ह्या कन्सेप्टमध्ये आहे ना मिडल क्लास अडकला आहे. आणि हे अडकवलं जाते, जाणीवपूर्वक अडकवलं जाते. आता पूर्वीच्या काळी टी व्हीच्या माध्यमातून हळूहळू या नॅरेशन तुमच्यापर्यंत सेट केले गेले. आता जे नॅरेशन सेट होते ना ते भयानक आहे, भयानक आहे. आता जे नॅरेशन सेट होतं आहे हे अशा पद्धतीने होतं आहे की मी आयफोन घेतला आहे, आता तू घेऊन दाखव. ठीक आहे, तू घेऊन दाखव, तुझी अवकात आहे तर घेऊन दाखव. आता पुढच्याला पण ते अवकात सिद्ध करायची असते. मग इझी लोनच्या ट्रॅपमध्ये अडकतोय, लोन घेतोय, आयफोन घेतोय. ठीक आहे, दुसरं काही मोठी 4 व्हीलर चेंज करायची, आता मी ही घेतली, आता तुला ह्याचं वरचं वर्जन अवकात असेल तर घेऊन दाखवावं लागेल. तर हे आहे ना तुमच्यापर्यंत एक मीडियानी, या सोशल मीडियानी हे पोचवलं आहे. आता हा तुमचा जो मोबाईल आहे ना, तुम्ही ज्याच्यावर व्हिडिओ बघता, हा सुद्धा तुम्हाला त्या ट्रॅपकडे आणि त्या गर्तेत, अंधाराच्या गर्तेत, मिडल क्लासच्या खाईत तुम्हाला ढकलण्यासाठी सफिशियंट आहे. इंस्टाग्रामवर स्टोरीज बघितल्या आणि तो कुठं फिरायला गेलाय म्हणून आपल्याला पण फिरायला जायचं आहे. तर ह्या गोष्टी कशासाठी? जाऊ शकता ना, पार्कमध्ये जा, मस्त मजा करा, एकत्र सगळ्यांनी डबे खा, मस्त मजा करा, पोरांसोबत खेळा, तो पण आनंदच आहे. पण तुम्हाला कुठेतरी मोठ्या कंट्रीमध्ये जाऊन विमानाची तिकीटं दाखवून तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हे करणं फार सोपं आहे, कारण लोन स्वस्त झालेत, इझी झालेत. पण ते पुढं जाऊन तो जो माइंडसेट आहे इन्व्हेस्टमेंटचा, की पैसे वाचवायचे कुठं, त्याचं पुढं काय होणार आहे भविष्यासाठी, ठीक आहे, ह्या गोष्टी आहे ना फार फार कमी लोकांना उमजलेल्या आहेत. आणि ह्या ज्या खोट्या प्रतिष्ठेपासून, खोट्या ह्याच्यापासून ते लोक हे झालेले आहेत. एक घड्याळ 10 वर्ष घातलं, 5 वर्ष घातल्यानंतर काय वेगळा फरक पडणार आहे का? ठीक आहे, एखादी गाडी आहे, छोटीशी गाडी आहे, इथून तिथं नेण्यापर्यंत सफिशियंट आहे, तर फार वेगळं काय होणार आहे का? बड्डेच्या जागी केक देऊन सेलिब्रेशन न करता दुसरं काही गोडाधोडाचं बनवून सेलिब्रेशन केलं तर नाही जमणार आहे का? ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो, हॉटेलिंग्स अननेसेसरी तुम्हाला त्या याच्यामध्ये अडकवते. आयफोन, काय गरज आहे? फोनची गरज भागते ना तुम्हाला. ठीक आहे, तर अशा हिशोबाने होतं आहे. तर हे जे गोष्टी आहेत, ह्या ज्या मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत ना, तर त्यांच्या फायद्यासाठी पोहोचवल्यात, लक्षात घ्या. रिलायन्सचं कुठलं स्टोअर ओपन झालं आहे किंवा कुठल्या गोष्टी नवीन नवीन विकल्या जातात, तर त्याच्यासाठी आधी नियोजन बनवलं जाते की ह्या ठिकाणी गेल्यानंतर रील काढून त्या हे करून आपल्याला दाखवायचं आहे की मी हे घेतलं आहे, आता तुझी बारी. ठीक आहे, तर डायरेक्ट इनडायरेक्टली हा जो शोकेस जो आहे ना लोकांचा, तो इतरांना सुद्धा प्रवृत्त करतो सिद्ध करण्यासाठी की बाबा तू घेतलं आहे तर मला पण घ्यावंच लागेल, नाईलाजाने का होईना तिथपर्यंत पोचावंच लागतं. ठीक आहे, शाळेची स्कूल फी मी एवढी देतोय तर तू तेवढी देतोय का, ह्याच्यावर चर्चा होते पॅरेंट्सची की मी माझं पोरगं ह्या शाळेत जातं, आता तुझं कुठल्या शाळेत जातं, तुझी पोराची फी किती आहे. अरे पण त्या पोराकडं पण बघा, तो शिकण्यासाठी किती उत्सुक आहे, त्याला नवीन गोष्टी किती एक्सप्लोअर करायच्यात. ठीक आहे, ना की फीची बरोबरी करायची किंवा ह्या गोष्टींनी तुम्हाला हे करायचं आहे. शिकण्यासाठी जरूरच तुम्ही पुढाकार घ्या, पण अननेसेसरी कॉम्पिटिशन करू नका ज्यामध्ये तुम्ही अटकले जाल आणि सेविंग झिरो करून फक्त आणि फक्त एक शो साठी एक खोटी लाईफ त्या ठिकाणी तुम्ही हे कराल. तर मित्रांनो, ह्या कॉर्पोरेट्सनी, ज्या अंबानी अदानी 1%नी, आजही ते 1% आहेत, पुढेही 1% राहतील. आणि मिडल क्लास कितीही नॉलेज घेतलं, कितीही शिक्षण घेतलं, काहीही घेतलं तरी तो आहे तसाच राहणार आहे. जोपर्यंत त्याच्या माइंड सेट ट्रिगर होत नाही ना, तोपर्यंत तो असाच राहणार आहे. तर मित्रांनो, आय होप काहीतरी गोष्टी कानावर पडल्या असतील आणि काहीतरी तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो
एखादी गोष्ट जरी तुम्ही इम्प्लिमेंट केली तरी खूप काही आहे मित्रांनो. तर माझे व्हिडिओ तुम्हाला पटत असतील, तुम्हाला आवडत असतील तर मित्रांनो नक्की पोहोचवा. थँक्यू.